प्रेमाने बोला. धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी श्रोते मंडळी नवीन असतील त्यांचं सर्वात प्रथम स्वागत करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांना अरदास प्रार्थना आणि विनंती करतो की तुम्ही व्हिडिओ पूर्ण ऐका आणि आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, जगतवंद्य जगद्गुरू जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय जगाला अंधारातून प्रकाशाकडे नेत असताना, जगाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेत असताना समजावतायत की पाहू जाता एक देव. आता जो पाहू जाता शब्द आहे ना, तिथेच सगळं लपलेलं आहे. पाहू जाता म्हणजे तुम्ही जर सद्गुरूच्या आशीर्वादाने, सद्गुरूच्या ज्ञानदृष्टीनं जर त्या ईश्वराला पाहायला गेलात तर असं लक्षात येतं की पाहू जाता एक देव म्हणजे आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मदृष्टीनं, आत्मसाक्षात्कारानं पाहू जाता एक देव. तुम्ही जर तसं पाहायला गेलात तर तुकोबाराय काय म्हणतात? पाहू जाता एक देव तेने निर्मिले चराचर. मग लक्षात येतं की त्यानं सगळी सृष्टी निर्माण केली. जो सृष्टी निर्माण करता तो ते सृष्टी पूर्वी होता, मग तयाची ही सत्ता निर्माण झाली. कुलाळ पात्रापूर्वी आहे, पात्र म्हणजे कुलाळ नव्हे, तैसा देव पूर्वीचा आहे, पाषाण नव्हे सर्वता. तसं तुकोबाराय म्हणतात की जेव्हा मी चैतन्य बाबांकडं तो पाहायला गेलो, पाहिला तो, तेव्हा मला कळालं की पाहू जाता एक देव. पाहायला गेलो आणि मग लक्षात आलं पाहू जाता एक देव तेने निर्मिले चराचर. आणि मग लक्षात आलं सूर्य चंद्र तारे सारी त्याचीच लेकुरे. सूर्य चंद्र, आम्ही सकाळी उठतो आणि तांब्या घेऊन सूर्याला पाणी देतो, परंतु तो सूर्य निर्माण करता कोण आहे याची आणि आमची ओळखच नसते. म्हणून तुकोबाराय म्हणतात की पाहू जाता एक देव तेने निर्मिले चराचर. सूर्यचंद्र तारे सारी त्याचीच लेकुरे. अहो, त्यानं निर्माण केलेली ही लेकरं आहेत, बाळ आहेत, त्याची ओळख करून घ्या. म्हणून म्हटलं सूर्यचंद्र तारे सारी त्याचीच लेकरे. अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्वा सांभाळितो. प्रेमानं सगळ्यांना सांभाळतो. आणि जर सांभाळत नसता तर विमानात पडलेल्या मिठाईमध्ये बिना पासपोर्टची मुंगी कशी काय मिठाई खायला आली असती? जरा विचार करा. म्हणून तुकोबाराय म्हणतात पाहू जाता एक देव तेने निर्मिले चराचर. सूर्यचंद्र तारे सारी त्याचीच लेकुरे. अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्वा सांभाळितो. भावे बजा त्या देवा, तुका म्हणे सर्व सुखाचा ठेवा. सर्व सुखाचा ठेवा कुठं आहे? तर भावे भाजा त्या देवा. कुठल्या? तर एक असणारा ईश्वर, एक असणारा परमात्मा, एक असणारा भगवंत, त्या देवाला भाजा म्हणून सांगितलं या माझ्या हरीच्या लाडक्यानो. तर तो ईश्वर, तो परमात्मा जो अंगसंग आहे त्या देवाला भाजा म्हटलंय. तुकोबाराय म्हटले ना, 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठू भेटला निराकार. आणि निराकार भेटला तेव्हाच हा अभंग लिहिला की पाहू जाता एक देव तेने निर्मिले चराचर. त्यानं सर्व सृष्टी निर्माण केली. मग तो ईश्वर कणाकणामध्ये सामावलेला तो तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, मुंगीमध्ये आहे. कुठल्या कपाटामध्ये, किती नंबरच्या फळीवरती, किती नंबरच्या डब्यामध्ये साखर ठेवली हे मुंगीला दाखवतो ना, त्याचं नाव आहे की पाहू जाता एक देव. तो निर्गुण आहे, निराकार आहे, अभेद आहे, अछेद आहे, अविनाशी आहे, रंगरूपाहून न्यारा आहे, ज्याला आदी मध्य आणि अंतरहित प्रभू परमात्मा म्हटलं जातं. असा ईश्वर, निर्गुण निराकार ईश्वर जो माऊलींनी आपल्या दादांकडून जाणला आणि जाणल्यानंतर म्हटले की खरंच हा अव्यक्त आहे, ज्याला कशातच व्यक्त करू शकत नाही. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेतून चराचर हरीशी भजे. त्या हरीला भजा की जेथून सृष्टी निर्माण झाली, हे चराचर निर्माण झालं. त्यासाठी एकच उपाय आहे
त्यासाठी एकच उपाय आहे, जयास वाटे देव पाहावा, तेने सत्संग धरावा. सत्संगाविना देवादिदेव पाविजेत नाही. म्हणून जाता जाता एवढंच म्हणेन, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. की त्याच्याशिवाय जीवाला सुख नाही बाबांनो. म्हणतात ना, सुख शोधता शोधता जीवन गेले वाया. सुख तर भेटलेच नाही, परंतु सुकून गेली काया. अहो, या जगामध्ये सुखी कोण आहे? एक धागा सुखाचा ज्याला भेटला ना, तो एक परमात्मा, की जो माझ्या अंगसंग आहे, जो माझ्या घटाघटामध्ये आहे, कणाकणामध्ये आहे, पानाफुलामध्ये आहे. म्हणून कधीतरी जिज्ञासा निर्माण करा, कधीतरी तहान निर्माण करा, कधीतरी भूक निर्माण करा, कधीतरी प्रश्न निर्माण करा, की कणाकणामध्ये सामावलेली अशी परमसत्ता, व्याप्त असणारा परमात्मा मला प्राप्त करण्यासाठी फास्ट सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हटले की सद्गुरू वाचनी सापडे नासोय, धरावे ते पाय आदी आदी. आज संपूर्ण विश्वामध्ये तोच शुभ संदेश संत निरंकारी मिशनच्या वतीने, संत निरंकारी मिशनच्या सर्वेसर्वा समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी देत आहेत की एक नूर है सबके अंदर नर है चाहे नारी है, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हरिजन प्रभू की रचना सारी है. म्हणून एकाला जाणा, एकाला माना आणि एक व्हा बाबानो, आणि स्वतःचा यहलोक आणि परलोक सोयीला करा. तुकोबाराय म्हणतात ना, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा. ज्या खऱ्या देवाला तुम्ही विसरलाय ना, त्याचीच ओळख करून देण्याचं महान कार्य आज संत निरंकारी मिशन या जगामध्ये करतंय. म्हणतात ना, कोणी केली गर्भाची रचना, ठाऊक नव्हते दोघे जना, कोणा म्हणशी बाप माय, कोणी दिले हात पाय. जेव्हा आई होती तानी, तेव्हा कुठे होता प्राणी, जेव्हा बापच होता बाळ, तेव्हा कुठे कंटीला काळ. 9 महिने आईच्या पोटी, कोणी पुरवली तूप रोटी. तुका म्हणे सावध होई, शरण जाई सद्गुरूशी. सद्गुरूला शरण जा, म्हणजे तुम्हाला कळेल की या सगळ्या प्रश्नाची उत्तरंसुद्धा मिळतील. आणि ज्ञानदृष्टीने खऱ्या देवाची ओळख झाल्यानंतर खरा परमार्थ तुम्ही करायला लागाल. म्हणून या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं आपला यहलोक आणि परलोक सोयीला करा. बाबांनो प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी. एवम राम कृष्ण हरी.